नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या लाडक्या आणि अत्यंत विश्वासू यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्व भाविकांचे मनापासून अगदी अंतःकरणापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे. आज मी तुम्हाला अशा कोणत्याही उपायाबद्दल सांगणार नाही जे तुम्ही दररोज ऐकता. मी आज तुम्हाला कोणतीही सामान्य कथा सांगणार नाहीये. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अत्यंत गुप्त आणि असा दैवी संदेश येणार आहे, ज्या क्षणाची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत आहात. तुम्ही रोज स्वामीची सेवा करता, डोळ्यात पाणी आणून त्यांना हाक मारता, पण तरीही तुमची कामे का अडकतात? तुमच्या आयुष्यातील ती एक मोठी चूक कोणती आहे जी तुमचे भाग्य रोखून बसली आहे? स्वामींनी तुमच्यासाठी पडद्यामागे नक्की काय रचना करून ठेवली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामींच्या या एकाच संदेशात दडलेली आहेत. हा संदेश काय आहे हे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला मुळीच सांगणार नाही, कारण हा संदेश समजून घेण्यासाठी तुमचे मन आधी तयार व्हावे लागेल. जसे एखादे मौल्यवान रत्न मिळवण्यासाठी समुद्रमंथन करावे लागते, तसेच हा संदेश समजून घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या प्रवासात माझ्यासोबत पुढे जावे लागेल. हा रहस्यमय संदेश तुमच्या आयुष्यातील गरिबी, दुःख आणि संकटे मुळापासून कशी उपटून टाकणार आहे हे जाणून घेण्यासाठी अतिशय शांत चित्ताने हा व्हिडिओ कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जर तुमच्या स्वामींच्या अस्तित्वावर आणि अंतिम न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंटवर बॉक्समध्ये लिहा, स्वामी माझा तू रस्ता दाखवणार. अनेकदा आपल्याला वाटते की देव आपली प्रार्थना ऐकत नाही. आपण तासनतास नामस्मरण करतो, उपवास करतो, तरीही पदरात निराशाच येते. पण अध्यात्मात आणि स्वामींच्या दरबारात एक अत्यंत गुप्त नियम चालतो. स्वामी कधीच तुमच्या शब्दांवर जात नाहीत, ते तुमचा आज चालू असलेल्या ऊर्जेवर जातात. जेव्हा एखादा भक्त अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करत असतो आणि तरीही जग त्याला फसवते, नातेवाईक त्याला टोमणे मारतात, तेव्हा त्या भक्ताचे मन आतून रडू लागते. जेव्हा भक्ताचा संयमाचा बांध तुटतो, नेमका त्या क्षणी अक्कलकोटमध्ये स्वामींचे आसन हलते. स्वामी महाराजांच्या लीला अत्यंत आघात आहेत. ते तुम्हाला संकटात टाकतात, पण ते संकट तुम्हाला संपवण्यासाठी नसते, तर तुमच्यातील सोन्याला आगीत वितळवून त्याचा सुंदर दागिना बनवण्यासाठी असते. आपण ज्याला आपले वाईट दिवस समजतो, तो खरं तर स्वामींनी आपल्या नशिबाची केलेली नवीन सुरुवात असते. हा अद्भुत संदेश तुमच्या जीवनात कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी अक्कलकोटच्या कालखंडातील एक अत्यंत थरारक आणि सत्यकथा आपण ऐकूयात. या कथेमध्ये स्वामींच्या त्या संदेशाचे मूळ दडलेले आहे. अक्कलकोट गावात विठोबा नावाचा स्वामींचा एक अतिशय गरीब विणकर राहत होता. विठोबा दिवस रात्र कष्ट करून सुंदर कापड विणायचा आणि ते बाजारात विकून जे काही पैसे मिळायचे त्यात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. विठोबाचा एकच नियम होता, तो कापड विणताना प्रत्येक धाग्यासोबत श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. त्याची भक्ती अत्यंत शुद्ध होती. तर भक्तांनो, तुम्ही जर तुमचं काम करताना श्री स्वामी समर्थ असा नामाचा जप करत असाल तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये लिहा, मी सुद्धा श्री स्वामी समर्थांचा जप करतो. एकदा काय झाले, गावात एक अतिशय श्रीमंत आणि गर्विष्ठ व्यापारी आला. त्याने विठोबाकडून सर्वात महागडे आणि सुंदर कापडे तयार करून घेतले. पण जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा त्या व्यापाऱ्याने विठोबाची फसवणूक केली. त्याने विठोबाला खोटे पैसे दिले आणि वरून त्याला अपमानास्पद शब्द म्हणले. तुझ्या स्वामींमध्ये काय ताकद असेल तर माग त्याच्याकडूनच पैसे, बघू तुझे स्वामी तुला कशी मदत करतात. विठोबाचे मन पूर्णपणे तुटले. तो घरी आला. त्याने विणायचे काम बंद केले. तो ढसाढसा रडू लागला. त्याने स्वामींच्या फोटोकडे पाहिले आणि विचार केला, मी रोज स्वामींचे नाव घेतो, तरीही माझ्यासोबतच अशी फसवणूक का होते? स्वामींनी मला का सोडले? विठोबा अत्यंत खसलेल्या मनाने उपाशीपोटी झोपी गेला. त्या रात्री अक्कलकोटच्या वटवृक्षापाशी साक्षात स्वामी समर्थ महाराज गंभीर मुद्रेत बसले होते. अचानक स्वामींनी आपल्या हातातील दंडा जमिनीवर जोरात आपटला. स्वामींचा अवतार अत्यंत रौद्र झाला होता. स्वामी कडाडले, राघवा, माझा विठोबा रडतोय. त्याची भक्ती संपली नाही, पण त्याचा जगावरचा विश्वास संपला आहे. चला, त्याला त्याचा मार्ग दाखवावा लागेल. त्याच रात्री विठोबाच्या स्वप्नात साक्षात स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. स्वप्नात विठोबाने पाहिले की तो एका प्रचंड मोठ्या राखीत पडला होता आणि अचानक स्वामींनी त्याला हवेतच पकडले. स्वामींनी विठोबाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या कानात एक अतिशय गुप्त शब्द, एक अद्भुत संदेश दिला. स्वामी म्हणाले, विठोबा, डोळे उघड. ज्या व्यापाऱ्याने तुला फसवले तो तुझे पैसे नाही, तर तुझे जुने पाप घेऊन गेला आहे. उद्या सकाळी उठ आणि पुन्हा कामाला लाग. तुझा हा स्वामी तुझ्याशी पाठीशी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी विठोबा जेव्हा जागा झाला तेव्हा त्याच्या मनात एक अद्भुत शांतता आणि ऊर्जा होती. त्याने स्वामींच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा ठेवली आणि पुन्हा विणकराचे काम सुरू केले. आश्चर्य म्हणजे दुपारी राजवाड्यातून साक्षात राजाचे सैनिक विठोबाच्या झोपडीपाशी आले. राजाला एका मोठ्या समारंभासाठी कापड हवे होते
आणि त्यांनी विठोबाचे कापड पाहून त्याला थेट राजदरबाराचा मुख्य विणकर म्हणून नियुक्त केले. विठोबा एका रात्री श्रीमंत झाला आणि ज्या व्यापाराने त्याला फसवले होते त्याचा संपूर्ण व्यापार एका आठवड्यात बुडला आणि तो रस्त्यावर आला. माझ्या प्रिय भक्तांनो, आता आपण त्या परम पवित्र क्षणापाशी आलो आहोत जिथे स्वामींचा तो जीवन बदलणारा संदेश तुमच्यासमोर उघडणार आहे. विठोबाच्या कानात आणि आपल्या प्रत्येक खचलेल्या भक्ताला स्वामी जे संदेश सांगतात ते 3 महावाक्यांमध्ये दडलेलं आहे. तुझ्या आयुष्यात जे चालले आहे ते तुझ्या नाशासाठी नाही तर तुझ्या नूतनीकरणासाठी आहे. स्वामी आपल्याला सांगत आहेत की जेव्हा तुमच्या आयुष्यात चोहोबाजूंनी संकट येतात, पैशांची चणचण भासते, नाती तुटतात, तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्या आयुष्याची जुनी जीर्ण झालेली वस्तू पाडत आहेत. जोपर्यंत जुने पाडले जात नाही तोपर्यंत तिथे नवीन आणि भव्य महाल उभा राहू शकत नाही. त्यामुळे संकटांना तुमच्या नाशाचे कारण समजू नका. तो स्वामींनी तुमच्या प्रगतीसाठी रचलेला पाया आहे. दुसरं महावाक्य म्हणजे ज्यांनी तुला सोडले त्यांनी तुला सोडले नाही, मी त्यांना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे. हा स्वामीचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. अनेकदा लोक आपली फसवणूक करतात, आपल्याला सोडून जातात आणि आपण रडत बसतो. पण स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, त्या लोकांचा खरा चेहरा तुला माहीत नव्हता पण मला माहीत होता. ते तुझ्या भविष्यातील प्रगतीमध्ये ठरणार होते. म्हणूनच मी स्वतः तुझ्या आयुष्यातून त्यांना लांब फेकून दिले आहे. तिसरे महावाक्य म्हणजे कर्म तुझे चालू ठेव, हिशोब ठेवायला मी समर्थ आहे. स्वामींचा तिसरा संदेश आहे की फळ मिळत नाही म्हणून तू कधीच तुझे सत्कर्म आणि कष्ट सोडू नकोस. या जगात कोणी तुमचे स्वागत करो ना करो, साक्षात परब्रह्म तुमच्या प्रत्येक कष्टाची नोंद ठेवत आहेत. जेव्हा स्वामी देतील तेव्हा इतके भरभरून देतील की तुमच्या झोळ्या लहान पडतील. तर तुमचा सुद्धा या 3 महावाक्यांवर स्वामींचा विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्थ, माझा तुमच्या सर्व गोष्टींवर विश्वास आहे. केवळ संदेश ऐकून चालत नाही तर स्वामींच्या या ऊर्जेला आपल्या आयुष्यात खेचून घेण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात 4 अत्यंत कडक नियम पाळावे लागतात. पहिला नियम म्हणजे कधीही तक्रार करू नका. दिवसभरात माझ्यासमोर हे वाईट झाले, ते वाईट झाले अशी तक्रार देवाकडे आणि माणसांकडे करणे बंद करा. दुसरी म्हणजे सकाळ संध्याकाळ नामस्मरण. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 10 मिनिटं शांत बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा आणि गरिबांचा आदर. ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो आणि गरिबाची थट्टा उडवली जाते तिथून स्वामी आपले तोंड फिरवून येतात. स्वामींची कृपा हवी असेल तर मनात दयाभाव ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे परिस्थिती स्वामींवर सोडून देणे. तुमचे 100% कष्ट करा आणि त्यानंतर जे काही फळ मिळेल ते स्वामींचे चरणतीर्थ समजून स्वीकारा. जेव्हा तुम्ही चिंता करणे सोडता तेव्हा स्वामींचे कार्य सुरू होते. जेव्हा तुम्ही स्वामींचा हा संदेश मनापासून स्वीकारता आणि त्यानुसार जगू लागतात तेव्हा तुमच्या आयुष्यात खालील 5 चमत्कारी बदल घडू लागतात. पहिली म्हणजे मनातील भीती कायमची नष्ट होते. दुसरी, अडकलेली कामे पूर्ण होतात. तिसरी म्हणजे घरातील भांडणे संपतात आणि चौथी म्हणजे धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतात. माझे प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ संपताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी अक्कलकोटमध्ये नाहीत, ते तुमच्या हृदयात आहेत. तुमच्या डोळ्यात येणारा प्रत्येक अश्रू पुसण्यासाठी त्यांचा हात नेहमी पुढे असतो. फक्त गरज आहे ती तुमच्या दृढ विश्वासाची. जगाने साथ सोडली तरी चालेल पण स्वामींची साथ कधी सुटत नाही. आनंदी राहा, कष्टावर विश्वास ठेवा आणि स्वामीनामात मग्न राहा. चला तर मग आपल्या जीवनाची संपूर्ण दोरी स्वामींच्या हातात सोपूया. जर तुमचा स्वामींच्या या अथांग आशीर्वादावर आणि प्रेमावर पूर्ण विश्वास असेल तर शेवटची कमेंट अत्यंत भक्तिभावाने करा आणि आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका भाग्य बदलणाऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्वामीचरणी लीन राहा.